नमस्कार. सचिन गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या जनगणना चालू आहे आणि जनगणनेची माहिती आपल्याला आपल्या ॲपमध्ये भरायची आहे. ह्या ॲपमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. यामधला प्रश्न क्रमांक 7 याबद्दल आपल्याला आज माहिती बघायची आहे. तर प्रश्न क्रमांक 7 आहे, गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा. बघा, गणना घराच्या वापर आपण विविध प्रकारे केला जातो. ते पूर्णपणे निवासी असू शकतात. निवासासह इतर वापरासाठी देखील असू शकते. पूर्णपणे निवासाव्यतिरिक्त इतर वापर असू शकतात. गणना घराचा वापर काळजीपूर्वक निश्चित करावा लागतो आणि त्यानंतर खालील तपशीलवार सूचनानुसार माहिती नोंदवावी. आता हे बघा, 7 नंबरचा प्रश्न आपल्या ॲपमध्ये आपल्याला या प्रकारे दिसणार आहे. गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा आणि यामध्ये 1 पासून तर 0 पर्यंत आपल्याला ऑप्शन दिसणार आहेत. आता गणना घराच्या वापरासंबंधी पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. स्क्रीनच्या खालील भागात गणना घराचा प्रत्यक्ष वापर म्हणजेच ॲक्च्युअल यूज ऑफ सेन्सस हाऊस आणि 2 चेकबॉक्स दिसतील. यामध्ये प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा, कुलूप बंद आहे आणि संस्थात्मक गणना घर आहेत असे 2 चेकबॉक्स आहेत. कुलूप बंद आहे चेकबॉक्स सर्व पर्यायांसोबत सक्रिय राहतो. बघा, आता एक लक्षात घ्या, 1 ते 0 हे जे काही पर्याय आहेत, या सर्व पर्याय आपण निवडताना आपल्याला कुलूप बंद आहे हा चेकबॉक्स आपल्याला ओपन राहणार आहे. निवडलेल्या पर्यायानुसार ॲप खालील बॉक्समध्ये दिलेल्याप्रमाणे संबंधित पुढील फील्ड पर्याय आपल्याला दाखवणार आहे. बघा, आता संकेतांक 1 जो आहे निवास. आता हा संकेतांक 1 आपण केव्हा निवडायचा आहे? जर गणना घर फक्त निवास वापरासाठी असेल आणि इतर कोणत्याही वापरासाठी नसेल तर संकेतांक आपल्याला निवडायचा आहे. निवास म्हणजेच काय, की ज्या घरामध्ये आपण राहतो, निवास करतो, त्याला आपण संकेतांक 1 निवडायचा आहे. आता याच्यामध्ये उदाहरणे काय सांगितले त्यांनी, की जसे की गणना घर आहे, झोपडी आहे, एखादी फ्लॅट आहे, कोठी आहे, आउट हाऊस आहे, एखादा बंगला असेल किंवा एखादं पाल असेल किंवा झुग्गी झोपडी असेल, ज्याचा वापर आपण फक्त निवासासाठीच करतो, त्यासाठी आपल्याला संकेतांक 1 आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर संकेतांक 2. संकेतांक 2 काय आहे? तर निवासासह इतर वापर. आता जर गणना घर निवासासाठी वापरले जात असेल आणि त्याचबरोबर दुकान, क्लिनिक, जिम इत्यादी सारख्या एक किंवा अधिक अनिवासी वापरासाठी असेल तर ॲपमध्ये संकेतांक 2 आपल्याला निवडायचा आहे. अशा बाबतीत अनिवासी वापरासाठी निवासासह असे वर्णन प्रविष्ट करून ते आपल्याला लिहायचे आहे. उदाहरणार्थ, निवासासह भाजीपाला दुकान, निवासासह क्लिनिक इत्यादी. जर योग्य पर्याय या यादीमध्ये उपलब्ध नसेल तर ते स्वतः प्रविष्ट करावे. हे त्या घरांसाठी उपयुक्त आहे ज्यांना एकच घर उपलब्ध आहे व त्याचा वापर ते निवासाव्यतिरिक्त इतर वापरासाठीही करतात. उदाहरण, निवासासह किराणा दुकान, निवासासह कापडाचे दुकान, निवासासह फळांचे दुकान, निवासासह भाजीपाला दुकान, निवासासह पानविडी दुकान, निवासासह सिगरेटचे दुकान, निवासासह जनरल स्टोअर्स इत्यादी. आता बघा, ज्यावेळेस आपण निवासासह इतर वापर यावर क्लिक करू त्याच वेळेस खालची जी विंडो आहे जिथं प्रत्यक्ष वापर आपल्याला समाविष्ट करायचा आहे, तिथं आपल्याला टाईप करायचं आहे की निवासासह किराणा दुकान, निवासासह कापडाचे दुकान. हे आपल्याला 2 नंबरचे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष वापर या विंडोमध्ये आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर निवासासह इतर वापर म्हणजे ऑप्शन नंबर 2. आणखीन कोणत्या कारणासाठी आपल्याला निवडायचं आहे? जर निवासासह फॅक्टरी असेल तर. आता फॅक्टरीचा उल्लेख म्हणजे फॅक्टरी म्हणजे कशी, तर नोंदणीकृत उत्पादने, कारखाने, दुरुस्ती कारखाने, गोदामे ज्यासाठी विजेचा वापर होतो आणि त्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती काम करतात किंवा जेथे विजेचा वापर न करता 20 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती काम करतात, त्याला आपण फॅक्टरी म्हणणार आहोत. किंवा निवासासह वर्कशॉप, ज्या ठिकाणी उत्पादन, प्रक्रिया, दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग केली जाते
किंवा छोट्या प्रमाणात वस्तू बनवल्या जातात आणि विकल्या जातात. यामध्ये घरगुती उद्योगधंदे जसे घरात विड्या वळणे, घरात खेळणी तयार करणे, घरात मातीची भांडी तयार करणे, घरात शिलाई काम करणे, घरात सोन्या चांदीचे दागिने बनवणे, घरात सायकल दुरुस्ती करणे, घरात बुक बाइंडिंग करणे, घरात लोहार काम करणे, घरात कपडे विणणे, घरात लाकडाच्या वस्तू तयार करणे, घरात मातीची भांडी तयार करणे, घरात कापड प्रिंटिंग, डाईंग करणे, घरात पिठाची गिरणी चालवणे, घरात बेकरी प्रोडक्ट्स बनवणे इत्यादीसाठी देखील आपण म्हणजे हे जे आता जे काही आपण सांगितलं की ज्याचा वापर निवासामध्येच केला जातो, त्यावेळेस आपण ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच निवासासह इतर वापर हा निवडणार आहोत आणि प्रत्यक्ष वापर समाविष्ट करा या विंडोमध्ये ती माहिती आपण निवासासह काय आहे हे आपण यामध्ये टाईप करणार आहोत. त्यानंतर 5.1.19 यामध्ये देखील आपल्याला निवासासह इतर वापर म्हणजेच जसे सोनारकाम, लोहारकाम, शिवणकाम, घड्याळ दुरुस्ती, इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती हे देखील त्याच गणनाघरात होते ज्या गणनाघरामध्ये निवास देखील आहे आणि निवासाबरोबर हा वर्कशॉप देखील आहे. उदाहरणार्थ जर गणनाघराचा वापर निवासाबरोबर चांदीकाम किंवा घड्याळ दुरुस्ती किंवा खेळणी बनवण्यासाठी वापरले जात असेल तर ॲपमध्ये निवासासह वर्कशॉप असे लिहा. निवासासह देऊळ, निवासासह शाळा, निवासासह पाळणाघर, निवासासह दवाखाना, निवासासह कार्यालय, निवासासह रेस्टॉरंट, निवासासह खानावळ इत्यादी आपण यामध्ये लिहू शकतो. परत ज्या ठिकाणी मोठे घाऊक बाजारपेठ आहेत जसं की आपल्या नवी दिल्लीतील चांदणी चौक, कोलकाता येथील बारा बाजार आणि मुंबईतील काळबा देवीचे मंदिर आहे, या ठिकाणी दुकान किंवा कार्यालयात मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या व्यक्ती रात्रीच्या वेळी त्याच दुकानाचा कार्यालयाचा वापर निवासासाठी सुद्धा करतात. अशी ठिकाणे अचूक ओळखून त्याची नोंद निवासासह दुकान किंवा निवासासह कार्यालय अशी आपणास करावायची आहे. त्यावेळेस आपण ऑप्शन क्रमांक 2 आपण निवडणार आहोत आणि त्याचा प्रत्यक्ष वापर यामध्ये आपण समाविष्ट करणार आहोत. त्यानंतर यामध्येच ज्यावेळेस आपण ऑप्शन 2 केव्हा निवडणार आहोत, जर संस्था कुटुंब असेल तर. आता संस्था कुटुंब म्हणजे काय, तर संस्था कुटुंब म्हणजे वृद्धाश्रम असेल, वसतिगृह असेल, त्यानंतर बोर्डिंग असेल, रेस्क्यू होम असेल, तुरुंग असेल, निवासासह लॉज असेल, निवासासह आश्रमशाळा असेल किंवा आश्रम असेल किंवा निवासासह विश्रांतीगृह असेल, निवासासह कुष्ठरोग रुग्णालय इत्यादी याला आपण संस्था कुटुंब असं म्हणणार आहोत. याला देखील या संस्था कुटुंब जरी आले आपल्या सर्वे एरियामध्ये तर त्याला देखील आपल्याला 2 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. संस्था कुटुंब राहत असलेल्या गणनाघराच्या वापराचे उद्दिष्ट लिहिताना संस्थेचे स्वरूप किंवा नाव निवासासह नंतर जोडावे. जसे की निवासासह वृद्धाश्रम हे कुठं टाकायचं आहे आपल्याला, जे 2 नंबरचा ऑप्शन आपण निवडणार आहोत आणि प्रत्यक्ष वापर समाविष्ट करा यामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे. जसे की निवासासह बालसुधारगृह, निवासासह तुरुंग, निवासासह लॉज इत्यादी. काही प्रकरणात जसे की डाक बंगला, धर्मशाळा, हॉटेल, आश्रम, नर्सिंग होम इत्यादी फक्त तात्पुरते राहण्यासाठी किंवा प्रवासादरम्यान राहण्यासाठी होतो आणि तिथे राहत असलेले लोक संस्था कुटुंबात मोडत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की डाक बंगला असेल, धर्मशाळा, हॉटेल, आश्रम, नर्सिंग होम किंवा लॉज इथं लोक तात्पुरते राहतात तर त्याला आपल्याला संस्था कुटुंब म्हणता येणार नाही. ज्या ठिकाणी लोक हे कायमस्वरूपी राहतात किंवा जास्त दिवस राहतात त्याला आपल्याला संस्था कुटुंब असं म्हणायचं आहे. या प्रकरणामध्ये योग्य संकेतांक निवडल्यानंतर केवळ संस्थेचे स्वरूप किंवा नाव ॲपमध्ये टाईप केले जाईल. मात्र जर अशा संस्थांमध्ये नियमित राहणारे लोक असतील तर त्यांना निवासासह डाक बंगला किंवा निवासासह धर्मशाळा असे नोंदवावे. बघा काही ठिकाणी लॉज आहेत, त्या लॉजमध्ये तिथले जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी हे कायमस्वरूपी तिथंच राहतात.
तर त्यावेळेस आपल्याला निवासासह लॉज असं आपल्याला नोंदवावे लागणार आहे आणि ते संस्था कुटुंब आपल्याला मानावे लागणार आहे. आता शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इत्यादी हे वेगवेगळे आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. हे काय आहेत तर ह्या संस्था आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय येणार आहे, यामध्ये तलाठी कार्यालय येणार आहे, यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येणार आहेत. ह्या फक्त संस्था असणार आहे. हॉटेल किंवा लॉजमध्ये व्यवस्थापक, नोकरदार किंवा इतर लोक स्वतंत्र खोल्यांमध्ये सामान्य रहिवासी म्हणून राहतात. तर अशा खोल्यांना स्वतंत्र गणना घर समजून संकेतांक 1 आपल्याला निवडायचा आहे. बाकीच्या खोल्या ज्या तात्पुरत्या राहण्यासाठी दिल्या जातात त्यांना एकच गणना घर म्हणून हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस इत्यादींचा संकेतांक 5 आपल्याला निवडायचा आहे. ज्यावेळेस आपण संस्था कुटुंब भरणार आहोत, 2 नंबर आपण निवासासह वापर यावर क्लिक केलं. त्यानंतर प्रत्यक्ष वापर म्हणजे निवासासह वसतिगृह किंवा निवासासह तुरुंग किंवा निवासासह बालसुधारगृह हे आपण वापर प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला इथं संस्थात्मक गणना घर आहे या कॉलममध्ये आपल्याला टिक करायचं आहे. हा टिक करायला विसरायचं नाही ज्यावेळेस संस्था कुटुंब असेल त्यावेळेस. त्यानंतर 5.1.23 मध्ये हा देखील पर्याय क्रमांक 2 साठीच आपण वापरणार आहोत, ज्यामध्ये हॉटेल किंवा लॉजमध्ये व्यवस्थापक, नोकरदार किंवा इतर लोक स्वतंत्र खोल्यांमध्ये सामान्य रहिवासी म्हणून राहतात. अशा खोल्यांना स्वतंत्र गणना घर समजून संकेतांक 1 आपल्याला द्यायचा आहे. मगाशीच आपण मागच्या स्लाइडमध्येच आपण हे सांगितलेलं आहे. त्यानंतर काही प्रकरणात गणना घरांचा वापर फक्त हंगामी उपक्रमांसाठी होतो आणि जेव्हा आपण घरांची यादी करत असतो तेव्हा ही हंगामी क्रिया सुरू नसेल अशा हंगामी उपक्रमांमध्ये तेलखान, शेडमध्ये गूळ बनवणे इत्यादी समाविष्ट असू शकतात. अशा प्रकारच्या गणना घरांचा वापर एखाद्या उपक्रमासाठी होतो हे ओळखणे आवश्यक आहे आणि त्या हंगामी वापराची नोंद योग्य संकेतांक आणि नावानुसार केली पाहिजे. त्यामुळे अशा उपक्रमांबाबत सखोल चौकशी करावी जेणेकरून गणना घराच्या वापराविषयी संपूर्ण माहिती मिळू शकेल. म्हणजेच दिलेल्या गटामधील प्रत्येक रचनेची नोंद करणे आवश्यक आहे. यानंतर आपण बघणार आहोत संकेतांक 3 केव्हा द्यायचा. तर संकेतांक 3 काय आहे? दुकान किंवा कार्यालय. जर गणना घर केवळ दुकान म्हणजेच जेथे वस्तू रोख किंवा उधार विकत घेतल्या किंवा विकल्या जातात किंवा एखादे कार्यालय म्हणून वापरले जात असेल तर संकेतांक 3 निवडा आणि ॲपद्वारे त्या दुकानाचे किंवा कार्यालयाचे स्वरूप प्रविष्ट करा. म्हणजेच ज्यावेळेस एखादं दुकान असेल किंवा कार्यालय असेल त्यावेळेस आपण इथं क्लिक करणार आहोत 3 नंबरच्या पर्यायाला आणि ज्याचा प्रत्यक्ष वापर आपण या ठिकाणी नमूद करणार आहोत. गणना घराचा प्रत्यक्ष वापर शक्य तितक्या पूर्णपणे वर्णन करणे आवश्यक आहे. जर गणना घराचा दुकान म्हणून वापर केला जात असेल तर ते किराणा दुकान किंवा कापडाचे दुकान किंवा केमिस्टचे दुकान इत्यादी उल्लेख करा. त्याचप्रमाणे जर ते कार्यालय, बँक, शाळा, क्लिनिक, क्लब किंवा इतर संस्था म्हणून वापरले जात असेल तर संबंधित संकेतांक निवडल्यानंतर कार्यालय किंवा बँक इत्यादीचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे. आता बघा आपण त्याची उदाहरणे बघूया. कापडाचे दुकान, जनरल स्टोअर, औषधाचे दुकान, रेस्टॉरंट पण कोणते? निवासाशिवाय, चहा स्टॉल, भाजी दुकान, फळांचे दुकान, भंगाराचे दुकान, प्लायवूडचे दुकान, खानावळ, कॅफे, भोजनालय, कॅन्टीन, जलपानगृह, बार, तंदूर धाबा, चाट दुकान, उडपी इत्यादी. त्यानंतर कार्यालय कोणकोणती? तर गणना घर जे केवळ सरकारी कार्यालय, फर्म किंवा कंपनीचे कार्यालय, व्यावसायिक किंवा व्यावसायिक घराणे, स्थानिक संस्थेचे कार्यालय, बँक, विमा कंपनी, सहकारी संस्था, अधिवक्ता किंवा वकील, स्टॉक ब्रोकर, वाहतूक कंपनी इत्यादी म्हणून वापरले जाते. सरकारी कार्यालयांमध्ये पोलीस स्टेशन, न्यायालय, अग्निशमन केंद्र, तहसीलदारांचे कार्यालय, मंत्रालयाचे कार्यालय इत्यादींचा समावेश आहे.
यानंतर संकेतांक 4 केव्हा वापरावा, तर संकेतांक 4 आहे शाळा किंवा महाविद्यालय. शैक्षणिक संस्था किंवा प्रशिक्षण केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या गणनाघरासाठी म्हणजेच निवासाची सुविधा किंवा कोणत्याही निवासा वापराशिवाय आहे, त्याला संकेतांक 4 आपल्याला निवडायचा आहे. आणि ॲपद्वारे शैक्षणिक संस्थेचे स्वरूप स्पष्ट करायचे आहे. ज्यावेळेस आपल्या एरियामध्ये शाळा किंवा महाविद्यालय असेल जे निवासी नाही असे असेल, त्यावेळेस शाळा किंवा महाविद्यालय या 4 नंबरच्या पर्यायाला क्लिक करून त्याचा प्रत्यक्ष वापर काय आहे ते आपल्याला यामध्ये समाविष्ट करायचा आहे. याचं उदाहरण सांगता येईल शाळा, संगीत विद्यालय, सुतारकाम प्रशिक्षण केंद्र, कोचिंग सेंटर, महाविद्यालय, नृत्य विद्यालय, कृषी प्रशिक्षण केंद्र, प्रौढ साक्षरता केंद्र, शॉर्ट हँड आणि टायपिंग संस्था, संगणक प्रशिक्षण केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी आपल्याला सांगता येतील. ह्या सर्व जे काही येणार आहेत ते संकेतांक 4 मध्ये आपल्याला समाविष्ट करायचे आहेत आणि त्याचा प्रत्यक्ष वापर आपल्याला या विंडोमध्ये करायचा आहे. त्यानंतर संकेतांक 5. संकेतांक 5 आहे हॉटेल किंवा लॉज किंवा गेस्ट हाऊस. ज्या गणनाघराचा वापर केवळ तात्पुरते राहण्यासाठी किंवा प्रवासादरम्यान राहण्यासाठी होतो आणि जेथे व्यक्ती सामान्यतः निवास करताना आढळत नाहीत, त्यासाठी संकेतांक 5 निवडा आणि अशा हॉटेल किंवा लॉज किंवा गेस्ट हाऊस इत्यादीचे नाव किंवा स्वरूप ॲपमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादं हॉटेल, लॉज किंवा गेस्ट हाऊस आपल्या एरियामध्ये असेल, त्यावेळेस 5 नंबरला क्लिक करून त्याचा प्रत्यक्ष वापर या विंडोमध्ये आपल्याला लिहायचा आहे. याची उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत की डाक बंगला आहे, तपास बंगला, सर्किट हाऊस, राज्य विश्रामगृह, आश्रम सुराई, धर्मशाळा, मुसाफिरखाना, विश्रामगृह, नाईट शेल्टर, हॉटेल, लॉज, सामुदायिक विश्रांतीगृह, चोल्ट्री, प्रवासी बंगला इत्यादी. जर एखादे हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस निवासासाठी वापरले जात असेल तर संकेतांक 2 निवडून निवासासह हॉटेल किंवा निवासासह लॉज किंवा निवासासह गेस्ट हाऊस म्हणून नोंदवायचे आहे. हे केव्हा नोंदवायचं आहे, जर त्या हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये किंवा गेस्ट हाऊसमध्ये तिथले कर्मचारी निवास करत असतील तर त्यासाठी आपल्या संकेतांक 2 देखील निवडता येणार आहे. संकेतांक 6. संकेतांक 6 आहेत रुग्णालय किंवा दवाखाना. जर गणनाघर केवळ रुग्णालय किंवा दवाखाना किंवा इतर कोणतेही आरोग्य किंवा वैद्यकीय केंद्र म्हणून वापरले जाते असेल तर संकेतांक 6 आपल्याला निवडायचा आहे आणि ॲपद्वारे त्याचे नाव टाईप करा. कृपया लक्षात ठेवा, येथे केवळ त्याच संस्थांचा समावेश केला जाईल ज्या संस्था कुटुंब म्हणून मानल्या जाण्यास पात्र नाहीत. आता यामध्ये उदाहरणं काय काय आहेत, तर हॉस्पिटल आहेत, पॅथॉलॉजिकल सेंटर, डॉक्टरचे क्लिनिक, नर्सिंग होम, मॅटर्निटी होम, दातांचा दवाखाना, नुसता दवाखाना, लसीकरण केंद्र, एक्स रे क्लिनिक, प्रथमोपचार केंद्र इत्यादींचा यामध्ये समाविष्ट होणार आहे. आणि सर्व पर्यायांसारखं ज्यावेळेस आपण 6 नंबरचा पर्याय निवडू त्यावेळेस खालच्या विंडोमध्ये प्रत्यक्ष वापर आपल्याला समाविष्ट करायचा आहे. यानंतर संकेतांक 7 बद्दल आपण माहिती बघणार आहोत. संकेतांक 7 आहे कारखाना किंवा वर्कशॉप किंवा वर्कशेड इत्यादी. जर गणनाघराचा वापर केवळ कारखाना किंवा वर्कशॉप चालवण्यासाठी केला जात असेल किंवा वर्कशेड म्हणून वापरला जात असेल तर ॲपद्वारे संकेतांक 7 आपल्याला निवडायचा आहे. कारखाना, वर्कशॉप, वर्कशेड ही अशी ठिकाणे आहेत जिथे उत्पादन, निर्माण, प्रक्रिया, दुरुस्ती किंवा सेवा केली जाते किंवा जिथे वस्तू तयार केल्या जातात आणि विकल्या जातात. ते मोठे उद्योग किंवा लहान कार्यशाळा किंवा वर्कशेड असू शकतात. याचे उदाहरणं द्यायचे झालेत तर स्पिनिंग मिल्स, कॉटन मिल्स, खत कारखाना, होजेरी उत्पादन कार्यशाळा, घड्याळ दुरुस्ती केंद्र, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग स्टेशन, बेकरी, बूट बनवणे, फर्निचर तयार करणे, तांदूळ गिरणी, पीठ गिरणी, तेलांची घाणी,
छापखाना, दुग्धालय, एरेटेड वॉटर फॅक्टरी, लोहार कामाचे वर्कशॉप, सोन्या चांदीचे वर्कशॉप, लोकोशेड इत्यादींची उदाहरणे आपल्याला यामध्ये संकेतांक 7 मध्ये देता येतील. संकेतांक 7 आपण ज्यावेळेस निवडू त्यावेळेस त्याचा प्रत्यक्ष वापर देखील आपल्याला या विंडोमध्ये करायचा आहे. यानंतर संकेतांक 8. संकेतांक 8 काय आहे तर संकेतांक 8 आहे प्रार्थना स्थळ. जर गणना घर केवळ मंदिर किंवा गुरुद्वारा किंवा मशीद किंवा चर्च किंवा इतर कोणतेही प्रार्थना स्थळ म्हणून वापरले जात असेल तर संकेतांक 8 निवडा आणि त्यानुसार ॲपद्वारे टाईप करून नमूद करा. उदाहरणे: मंदिर, गुरुद्वारा, मस्जिद, चर्च, प्रार्थना सभागृह, सत्संग सभागृह इत्यादी आपल्याला सांगता येतील. ज्यावेळेस आपण 8 नंबरचा पर्याय निवडणार आहोत प्रार्थना स्थळ त्यावेळेस त्याचा प्रत्यक्ष वापर म्हणजे ते मंदिर आहे, मस्जिद आहे, चर्च आहे की गुरुद्वारा आहे त्याचा या विंडोमध्ये आपल्याला समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर इतर निवासाव्यतिरिक्त वापर म्हणजे संकेतांक 9. संकेतांक 9 हा कशासाठी आहे तर इतर निवासाव्यतिरिक्त वापर. या श्रेणीत करमणुकीचे ठिकाणे आणि सामुदायिक मेळावा म्हणून वापरल्या जाणाऱ्या गणना घरे आणि गणना घरांच्या इतर सर्व निवासाव्यतिरिक्त विविध वापरांचा समावेश असेल जे वरीलपैकी कोणत्याही श्रेणीमध्ये समाविष्ट नाहीत. म्हणजे संकेतांक 1 ते 8 मध्ये समाविष्ट नाहीत ते संकेतांक 9 मध्ये येणार आहे. या प्रकरणात संकेतांक 9 निवडा आणि ॲपमध्ये गणना घरांचा वास्तविक वापर टाईप करा. आता यामध्ये उदाहरणे काय काय आहेत तर कम्युनिटी सेंटर, सिनेमा घरे, क्लब, थिएटर, कलामंदिर, व्यायामशाळा, स्टेडियम, संग्रहालय, कलामंच, प्राणी संग्रहालय, गुरांचा गोठा, गोशाळा, तबेला, बैल प्रजनन केंद्र, कुक्कुटपालन केंद्र, गॅरेज म्हणजे जे वाहन ठेवण्यासाठी वापरले जाते ते गॅरेज, प्रवाशांचा निवारा, प्रतीक्षालय, वीज उपकेंद्र, पंप हाऊस, गोदाम, पेट्रोल पंप, ग्रंथालय, ट्यूबवेल रूम इत्यादी आपल्याला 9 क्रमांकाच्या पर्यायासाठी आपल्याला उदाहरणे देण्यात आलेले आहे. ज्यावेळेस आपण पर्याय क्रमांक 9 निवडणार आहोत त्याच वेळेस आपल्याला त्याचा प्रत्यक्ष वापर देखील या विंडोमध्ये आपल्याला करायचा आहे. यानंतर संकेतांक 0 हा संकेतांक आपला सर्वात शेवटचा संकेतांक असणार आहे. संकेतांक 0 काय आहे तर रिकामे. जर गणनेवेळी गणना घर रिकामे आढळले म्हणजेच त्यात कोणतीही व्यक्ती राहत नसेल आणि ते इतर कोणत्याही अनिवासी हेतूसाठी वापरले जात नसेल तर संकेतांक 0 आपल्याला निवडायचा आहे आणि रिकामे जागेचे कारण आपल्याला नमूद करण्यास विसरू नका. कृपया रिकाम्या जागेच्या कारणासह रिकामे टाईप करा. म्हणजेच रिकामे दुरुस्तीसाठी सुरू आहे, रिकामे बांधकामापूर्ण आहे, रिकामे भाडेकरूच्या प्रतीक्षेत इत्यादी. जर गणना घराला कुलूप लावलेले आढळले असेल व रहिवासी प्रवासाला किंवा तीर्थयात्रेला गेले असतील तर ते रिकामे मानले जाऊ नये. या बाबतीत घराचा वास्तविक वापर प्रविष्ट केला पाहिजे आणि रहिवासी प्रवास किंवा तीर्थयात्रेवर गेले आहेत ही वस्तुस्थिती कुलूपबंद प्रवास किंवा तीर्थयात्रेवर रहिवासी असे टाईप केले जाऊ शकते. तथापि जर घरातील कोणत्याही सदस्यांचा मोबाईल क्रमांक शेजाऱ्यांकडून उपलब्ध असेल तर तो शेवटी प्रविष्ट करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण 0 म्हणजेच रिकामे यावर क्लिक करू त्याचा प्रत्यक्ष वापर आपण तिथं समाविष्ट करू आणि ते जर कुलूपबंद असेल तर कुलूपबंदवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप 34व्या प्रश्नावर नेऊन सोडणार आहे जो आहे मोबाईल नंबर. आणि मोबाईल नंबर जर आपल्याला शेजारच्याकडून त्या घरातील व्यक्तीचा मोबाईल नंबर जर मिळाला तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर नाही मिळाला तर तो मोबाईल नंबर टाकला नाही तरी आपल्याला चालणार आहे. आता याची उदाहरणे काय काय आहेत बघा. रिकामे मोडकळीस आलेले, रिकामे दुरुस्तीसाठी आवश्यकता, रिकामे बांधकाम चालू, रिकामे भाडेकरूच्या प्रतीक्षेत किंवा रिकामे पाडण्यासाठी किंवा रिकामे इतर काही
कारण हे आपल्याला प्रत्यक्ष वापरमध्ये समाविष्ट करायचे आहेत. बघा, आपण मगाशी गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा या प्रश्न 7 बद्दल जे काही पर्याय 1 ते 0 होते याबद्दल आपण माहिती बघितलेली आहेत. आता याचा सारांश आपण थोडक्यात बघणार आहोत. पर्याय क्रमांक 1 जो आहे निवास, जर पर्याय 1 निवडला गेला तर प्रगणकाने सर्व 34 प्रश्न भरायचे आहेत. येथे प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा हा रकाना निष्क्रिय असेल. बघा, ज्यावेळेस आपण निवास भरू त्यावेळेस प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा हा रिकामा काय असणार आहे, निष्क्रिय असणार आहे. जर गणना घर कुलूपबंद असल्याचे आढळले तर कुलूपबंद आहे या पर्यायावर टिक करा व पुढील सर्व नोंदी टाळल्या जातील आणि तुम्हाला थेट प्रश्न 34 म्हणजेच मोबाईल क्रमांक टाका कडे नेला जाईल. पर्याय क्रमांक 2 निवासासह इतर वापर, जर पर्याय 2 निवडला गेला तर वास्तविक वापर प्रविष्ट करा आणि पुढील स्क्रीनवर जा. प्रगणकाने सर्व 34 प्रश्न भरायचे आहेत. जर कुटुंब हे संस्था कुटुंब असेल तर संस्थात्मक गणना घर आहे या पर्यायावर टिक करा आणि पुढे जा. आपल्याला प्रश्न 11 पर्यंत काही नोंदी करण्यासाठी सांगितले जाईल. या बाबतीत ॲप संस्था कुटुंबासाठी प्रश्न 9 मध्ये कुटुंब क्रमांक 999 देईल, जो आपली ॲप आपल्याला ॲटो देणार आहे. तुम्हाला मागाशी सांगितलं की संस्था कुटुंब कोणकोणते आहेत, तर संस्था कुटुंब आहेत आश्रमशाळा, वृद्धाश्रम, त्यानंतर एखादे कुष्ठरोगांचे आश्रम असेल तर याला आपण काय म्हणणार आहोत, संस्था कुटुंब म्हणणार आहोत, जिथं निवासासह वापर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ते 9 निवासा व्यतिरिक्त, जर पर्याय क्रमांक 3 ते 9 पर्यायांपैकी कोणत्याही निवडला गेला तर वास्तविक वापर प्रविष्ट करा आणि पुढे जा. ज्यावेळेस आपण पर्याय क्रमांक 3 पासून 9 पर्यंत आपण जर कोणताही पर्याय निवडला तर यामध्ये प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा आणि आपल्याला पुढे जायचं आहे. ज्यावेळेस आपण पुढे जाणार त्यावेळेस आपल्याला पुढील नोंदी करायच्या नाहीत, त्या ठिकाणीच आपला सर्वे संपला जाणार आहे. संस्थात्मक गणना घर आहे हा चेकबॉक्स पर्याय 2 निवडल्यावर सक्रिय होतो. ज्यावेळेस आपण पर्याय क्रमांक 2 निवडला त्याच वेळेस संस्थात्मक गणना घर आहे हा पर्याय आपल्याला भरण्यासाठी किंवा चेकबॉक्स खून करण्यासाठी खुला होतो. पण हा चेकबॉक्स केव्हा आपल्याला खून करायचे आहे, ज्या वेळेस आपण पर्याय क्रमांक 2 निवडला आणि पर्याय क्रमांक 2 हा जर आश्रमशाळा असेल, वसतिगृह असेल, तुरुंग असेल त्यावेळेस संस्थात्मक गणना घर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. मगाच्या स्लाइडमध्ये संस्थात्मक घर कोणकोणते आहेत ते आपण पाहिले आहेत. कुलूप बंद आहे, जर गणना घर कुलूप बंद असल्याचे आढळले तर हा पर्याय टिक करा. संबंधित वास्तविक वापर प्रविष्ट करा आणि ॲप थेट शेवटच्या प्रश्नाकडे आपल्याला नेईल, जो मोबाईल नंबर भरा हा असणार आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 7 मधील गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा आणि यामधील पर्याय 1 ते 0 याबद्दल आपण सर्व माहिती बघितली. कुलूप बंद आहे केव्हा दाबायचं, जर आपल्याला आवडला असेल गणना घर केव्हा दाबायचं, प्रत्यक्ष वापर प्रविष्ट करा केव्हा पाहिजे, केव्हा भरायचं याबद्दल आपण संपूर्ण माहिती या प्रश्नासंबंधी आपण पाहिलेली आहे.